ओके. कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आहे, पण ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर स्टॉक खूप जास्त वोलॅटाईल आहे. ओके. आणि मुख्य म्हणजे कंपनीचे जी काही सेल्स वगैरे आहे ती सध्या खूप जास्त या ठिकाणी घसरत चाललेलं आहे. इयरली बेसिसवरती आपण थोडंसं ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया. सो बघा, इयरली बेसिसवरती तर मित्रांनो सेल्स या ठिकाणी आपल्याला कुठेतरी बघितलं तर ह्या ठिकाणी कॉन्स्टंटच दिसते. ह्यामध्ये काही जास्त मित्रांनो चढ उतार दिसत नाही आपल्याला. ओके. खूप जास्त वोलॅटाईल पद्धतीने ह्या ठिकाणी सेल्स आहे. इव्हन 2023 पासून जर बघितलं तर सेल्स या ठिकाणी कंटिन्युअसली ढासळतानाच आपल्याला दिसत आहे. ओके. सो आता व्हॅल्युएशनचा आपण विचार करूया मित्र. व्हॅल्युएशन्स या ठिकाणी स्टॉकचे कसे आहेत. हां, व्हॅल्युएशनचा जर तुम्ही विचार केला, पीचा जर विचार केला 21चा पी आहे, पण माझ्या मते हा 21चा पी सुद्धा मित्रांनो खूप जास्त हाय पी आहे ह्या मार्केट व्हॅल्युएशनला. आणि जर तुम्ही बुक व्हॅल्यूचा विचार केला 315 रुपयाची बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा जर विचार केला 295 रुपये ह्या ठिकाणी करंट प्राईस आहे. डेट टू इक्विटी रेशो अत्यंत कमी आहे, 0.04% 0.04 ह्या ठिकाणी डेट टू इक्विटी रेशो आहे. म्हणजे कंपनी काय आहे मित्रांनो, फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहे. पण एकच सध्या कन्सर्न आहे, ह्याची घटणारी सेल आणि घटणारा प्रॉफिट, ह्या दोनच मित्रांनो मेजर कन्सर्न ह्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सध्याच्या लेवलला जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर याच्यामध्ये ट्रॅप होऊ शकता. भले तुम्हाला चार्ट वर जाताना दिसतोय मित्रांनो, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जरी हा चार्ट वर जात असेल तरी सुद्धा अजून एक 2-3 क्वार्टर अशाच पद्धतीने जर सेल्स ढासळत राहिली तर ह्या ठिकाणी स्टॉकचं प्राईस ड्रास्टिकली पडू शकतं असं मला तरी ह्या ठिकाणी सध्या वाटत आहे. ओके. सर त्यामुळे सध्याच्या लेवलवरती तर मला वाटतं ज्या काही इन्व्हेस्टमेंट करण्याचे जे काही लेवल्स आहेत ते समाधानकारक लेवल्स आहेत असं मला वाटत नाही आहे. ओके. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. सो आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.